वाटतं ज्यावेळेला अशा घटना घडतात नक्कीच वेदना होतात आणि अशा व्यक्तीला कुठल्याही पद्धतीची क्षमा मिळता कामा नये. त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. नक्कीच ह्या खुर्चीवरती बसलेला असताना आमचे तेच प्रयत्न असतील. कुठेतरी कायद्याचा धाक कमी झालाय का? कारण वारंवार अशा घटना करताना पाहायला मिळतात, आरोपींना चाप बसत नाहीये. नाही, कायद्याचा धाक नाही मी असं म्हणणार नाही. एका व्यक्तीने हे कृत्य केलं म्हणून सगळ्यांच्या मध्ये पूर्ण प्रशासनाच्या बाबतीमध्ये असा गैरसमज असणं काही असाचं काही कारण नाही. म्हणून मला वाटतं एका व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे, नक्कीच त्याला ती शिक्षा होईल. तर कायद्याचा धाक कमी झालाय का असा प्रश्न योगेश कदम यांना विचारण्यात आलेला होता. त्यावरती कायद्याचा धाक कमी झालेला नाहीये, मात्र या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याचाच आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्याची ही दृश्य आपण बघतोय पुण्याच्या नसरापूर गावामधली. मोठ्या प्रमाणावरती इथल्या स्थानिकांचा नागरिकांचा उद्रेक झालेला आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवरती या 65 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केले आणि दगडानं ठेचून तिची हत्या केलेली आहे.